बंधूकसन्निभं देवं त्रिनेत्रं चंद्रशेखरं त्रिशूलधारिणं देवं चारुहासं सुनिर्मलं कपालधारिणं देवं वरदाभयहस्तकम् उमया सहितं शंभु ध्याये सोमेश्वरं सदा। हर हर महादेव। तातडीनं सदर बोलवा। कोण आहे तिकडे बाहेर? जी हा सरदार। अब्दुल्ला कुठे रे? तो अब्दुल्ला त्याला भेटायचं आत्ताच्या आत्ता मला। जी जी। निळोपंत, कोंडाजी बाबांची काय हालचाल समजली? महाराज, खबरा येत आहेत, परंतु खात्रीशीर म्हणावी अशी खबर नाही अजून। अहो, तेही गनिमी काव्याच्या चालीनेच चालणार। कोण म्हणतं मुंबई बंदराकडे टोपीकरांच्या वाखारीत गेलेत म्हणून। कोणी म्हणते बुराणपूरकडे गेलं म्हणून। म्हणजे निश्चित खबर नाही तर महाराज, एक कोळी आलाय, मगा धरणं तुमची वाट बघतोय। बोलवा त्याला। निळोपंत, कोंडाजी बाबांना आम्ही माफ करणार नाही। खूप खूप चुकीचं वागलेत ते। एकदा त्यांचा ठाव ठिकाणा कळू दे। वाटेल ती किंमत अदा करून त्यांना परत घेऊन येऊ। जी महाराज। महाराज 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 बोला। महाराज, आज मी भलताच बघितल्या। काय बघितलं? आपलं कोंडाजी बाबा आहेत ना, एका होरीन जंजिऱ्यावर जाताना बघितल्या। कोंडाजी बाबा जंजिऱ्यात गेले? होय। खबर खोटी निघाली तर? आई शपथ खरं सांगतो, आम्ही दर्याची लेकरं, खोटं कशात बोलू? बघितलं? कोंडाजी बाबा जाऊ नये तिकडे गेले आणि मुद्दाम गेले। त्यांना माहित होतं आमची नजर जंजिऱ्यावर आहे म्हणून। जंजिरा आम्हाला तकलीफ देतो, रयतेला नाडतो म्हणून त्या सिद्धीला सबक शिकवायचा होता। पण आता कोंडाजी बाबाच गेले, त्यांना आमची सगळी गुपितं माहीत आणि तेच गेले। आता काय करावं आम्ही? महाराज, याने दिलेल्या खबरेची आपण एकदा खात्री करून घ्यावी। काही आवश्यकता नाही त्याची। खबरेपेक्षा माणसं खात्रीची आहेत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ जगबुडी होईल, पण दर्या त्याचा खारेपणा आणि कोळी माणूस त्याचा खरेपणा सोडणार नाही। अनुभव आहे आमचा। हो, हेही खरं आहे महाराज। पण असं कसं पाऊल उचललं कोंडाजी बाबांना? कदाचित त्यांना वाटलं असेल आम्ही त्यांचा कडेलोट करू म्हणून। कोंडाजी बाबा, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जंजिऱ्याच्या आड लपून बसाल आणि वाचाल? नाही कोंडाजी बाबा, आम्ही तुमची पाठ सोडणार नाही। कोंडाजी बाबा, कोंडा कोंडाजी बाबा, काय करताय तुम्ही? मला का मारताय? कोंडाजी बाबा, मारूनच टाकणार आहे तुला।
काय मारताय आपली दोस्ती कोंडाजी बाबा सोडा मला. मारायचं नाही तुला मार मग घे ती तलवार आणि टाक मारून मला. कोंडाजी बाबा आपण काय झालं काय तुम्हाला. अरे तू हवाला दिलास म्हणून इथं आलो जंजिऱ्यात आणि इथं आल्यावर कशी वागणूक मिळायला लागली रे मला. एवढा अपमान आपल्याला नाही चालणार. इथनाच इथनाच ना. अरे वाघाला घेऊन आलायस नव माझ्यासारख्या. पण त्याला काय दावणीला बांधून ठेवतोस काय हा. अरे उद्या बैलगाडीला झुपशील. असं काय बोलताय कोंडाजी बाबा. बघ तुझ्यावरती भरोसा होता म्हणून इथपर्यंत आलो म्या. आणि ह्यो काय रे तुझा सिद्धी अजून गपगार पडलाय त्यो हा. अरे कधी संपणार आहे ही बेभरोशाची ओटी आणि कधी येणार आहे खुशीची भरती तुझ्या त्या सिद्ध्याला. मी आजच बोलतो. हा बोल काय ते वळख कोंडाजीच्या मनात आहे ते आणि जाऊन सांग त्या सिद्ध्याला इथं आलोय नव तर शरण द्या आणि हाताला काम द्या म्हणावं. कोंडाजी बाबा तुम्ही घ्या तलवार. अहो, निघल ना मार्ग काहीतरी. महाराज हे केसानं गळा कापल्यासारखं झालं. याची शिक्षा मिळायलाच हवी. राजन, मला असं वाटतं की आपण स्वस्त बसण्यापेक्षा त्या सिद्धी खैर्यातलं एक खरमरीत पत्र लिहावं. खरंय महाराज, लिहाच एक खरमरीत पत्र. जाऊ दे खलिता. त्याशिवाय त्याला कळणार नाही. त्याला पत्रात आपण सज्जड दम देऊ. सीमेवरची लुडबुड थांबव, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल. आणि कोंडाजी बाबांना त्यांना जो आश्रय दिलाय ना तो देऊ नये. त्यांना आमच्या हवाली करावं, अन्यथा सिद्धीचं गलबत समुद्रात फिरकू दिलं जाणार नाही असा इशारा देऊ. खरमरीत पत्राने सिद्धीचा जोर कमी होईल. नाही होणार. कारण महाराज कारण सिद्धी आपल्या खलित्याला जुमानणार नाही. त्यामुळे हे कागदी घोडी नाचवण्यात वेळेची खराबी आहे. त्यापेक्षा आम्हाला वाटतं एखादा मुत्सद्दी वकील पाठवावा. ते बरं. म्हणजे वेळही वाया जाणार नाही आणि आपला वकील स्वतःच्या डोळ्यानं खात्री करून घेईल कोंडाजी बाबा जंजिऱ्यात आहेत की नाही याची. जर कोंडाजी बाबा जंजिऱ्यात असले तर सिद्धीकडे थेट कोंडाजी बाबांची मागणी करायची. सिद्ध्या कोंडाजी बाबांना हवाली करल. जर त्यांना हवाली केलं तर कोंडाजी बाबांचं मरण. आणि नाही केलं तर सिद्धीचा इरादा स्पष्ट होईल. त्यामुळे खत खलित्यापेक्षा वकीलच पाठवावा. वकील आपल्या चाणाक्ष नजरेनं परिस्थिती हेरेल. हे उत्तम महाराज. एकदा आपला वकील जंजिऱ्यात जाऊन आला की मग ठरव सिद्धीचं काय करायचं. हरकत नाही महाराज. परंतु जाणाऱ्या वकिलाच्या जीवास काही अपाय झाला तर. कारण आतापर्यंतचा सिद्धीचा इतिहास तेच सांगतो. आपल्या पेशव्यांना शामराज पंत रांझेकरांना त्यांनी कैद केलं होतं. ते ठाऊक आहे आम्हाला. पण तरीही हे धाडस करावंच लागलं. पण मग राजन, असा वकील कोण? असा वकील आहे एक मातब्बर. सिद्धीनं कितीही ठरवलं तरी ज्याच्या केसालाही सिद्धी हात लावू शकणार नाही असा मातब्बर. आदाब हुजूर. बोलो अब्दुल्ला दळवी. हुजूर वो कोंडाजी फर्जंद सरदार का क्या आपसे मुलाकात करना चाहता है. वो हमसे मुलाकात इतनी आसानी से. आपके कहने पर, आपके इजाजत से मैं उसको जंजीरा लेके आया हूं. आपसे मिलने के लिए बहुत बेताब हो रहा है कोंडा जी. वो बेताब हो या बेजार हो, जंजीरा किसी की परवाह नहीं करता.
लेकिन हुजूर, हमने कहा था ना, हम इम्तिहान लेंगे तो लेंगे. इम्तहानचा कोंडाजी इंतजारच करतोय हुजूर. पर कवा घेणार इम्तहान? जब जंजीरा के मन में आएगा तब. जी हुजूर. रहने दो उसे उसी कमरे में. बड़ा सूरमा है ना. बेशक हुजूर. हम भी देखना चाहते हैं. हम भी उसकी धीरज की परख करना चाहते हैं. माफी हुजूर. पण कोंडाजी जखमी शेर आहे. त्याला जर कळलं त्याला इथे किंमत मिळत नाही तो वो जरूर चले जाएंगे. यहां जो भी आता है वो अपनी मर्जी से आता है, लेकिन जाता है सिर्फ जंजीरा की मर्जी से. समझे? जी. हमारे जासूस रायगढ़ के आसपास घूम रहे हैं. खबर आएगी. दूसरी बात, जो करना होगा जब करना होगा जंजीरा खुद तय करेगा. दफा हो जाओ. जी हुजूर. कोंडाजी बाबा, वो काय हे? तो आधी सिद्ध्याला भेटलास का नाही ते सांग. वय मतलब अरे वाय का नाही. आधीच लय झालंय हं? आता थांबणार नाही म्या. हुजूर, हुजूर एक अर्जी है हुजूर. ना मत कहिएगा. हम हाँ भी नहीं कहेंगे. हुजूर, कोंडाजी खूप चिडलाय. कमरे में बैठे बैठे कंटाळलाय आणि सतत गुस्सा करतोय माझ्यावर. कुछ तो कीजिए हुजूर. हुजूर. हमने कह दिया, जब जंजीरा कहेगा तभी हम कोंडाजी से बात करेंगे. लेकिन हुजूर. जी हुजूर. यकीन रखो, बोलावतील. लवकरच बोलावतील. आणि कोंडाजी बाबा, खाऊन घ्या. असं ताट फेकू नये. या ताटाचं काय सांगालायस? सोन्याच्या ताटावरनं उठून आलोय म्या, सोन्याचा घास सोडून. एक शबूत वावगा आला म्हणून मला सांगतोयस
येऊन जाय ताट. खाना नहीं चाहिए, लेके जाओ. कोंडाजी बाबा, अजून तुमच्याकडून काहीच संदेश नाही. वेळ हातातून निसटत चाललाय. काही करा कोंडाजी बाबा. जंजीरे के नवाब सिद्दी खैरियत साहब को छत्रपति संभाजी महाराज के वकील काजी हैदर का आदाब. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. गाजी हैदर, सिर्फ काम की बात करो. बोलो क्या चाहते हो. कोंडा जी, वकील साहब, यहाँ पे कोई कोंडाजी बिंडाजी नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? हुजूर, बहिर्जी नाईक ने ये खबर छत्रपति संभाजी राजा तक पहुंचाई है. और ये खबर गलत कैसे हो सकती है? गलत गलत है ये. हुजूर, इसकी खबर झूठी है. हुजूर, अगर आपको हमारी बात गलत लगती है तो यहाँ पर अप्पा दलवी नाम का कोई बंदा है. आप उससे तहकीकात करके मालूमात कर सकते हैं. कौन कौन अप्पा दलवी? हम नहीं जानते. हाँ, मगर बहेर जी ने बताया था कि अब उसे यहाँ अब्दुल्ला दलवी के नाम से जाना जाता है. हो, मीच अब्दुल्ला दळवी. अच्छा, तो फिर आप अच्छी तरह जानते होंगे कि बहेर जी नाइक कौन है. उन्होंने दी हुई खबर पत्थर की लकीर होती है. वो कभी गलत हो ही नहीं सकती. हाँ. नहीं मतलब हुजूर, ना नहीं. हुजूर, आपसे हमारी गुजारिश है, कोंडा जी फर्जन को हमारे हवाले कर दीजिए. कोंडा जी ने हमारे राजा के साथ गद्दारी की है, हमारे स्वराज के साथ गद्दारी की है. कोंडा जी फितूर हो गया है हुजूर. लेकिन ऐसी क्या फितूरी की है उसने. हुजूर, अब क्या बयां करे कोंडा जी की करतूत. हमारे राजा के हुक्म के मुताबिक औरंगजेब के बेटे मुअज्जम को पकड़ने का जिम्मा कोंडा जी को दिया गया. लेकिन शहजादे मुअज्जम ने सोने की मोहरों का लालच कोंडा जी को दिया. इसीलिए कोंडा जी गद्दार हो गया. सोने की लालच ने उसकी आंखें चौंधिया गई और हाथ आए हुए शहजादे को उसने छोड़ दिया. तो अच्छा काम किया, हमारे कौम के बंदे को छोड़ दिया. खुशी तो तुम्हें भी होनी चाहिए. काजी हो ना. जी हुजूर, काजी हूं, मगर स्वराज का वकील भी हूं. कोंडा जी पर हमारे राजा बहुत गुस्सा है, इसीलिए हम उसे हिरासत में लेने आए. अगर हमने आपको ही हिरासत में लिया तो, जंजीरा में बंदी बना के रखा तो,
हुजूर, काजी हूं मैं। फिर भी काफर के वकील हो। पकड़ो इसे। हुजूर, ये क्या कर रहे हैं आप? जंजीरा यही करता आया है, वकील को गिरफ्तार करता है, कैद खाने में मरते दम तक रखता है।